नमस्कार मंडळी. म्हणजे आतापर्यंत जे म्हणायचे मुंबईचा महापौर हा हिंदू होणार, आता तेच लोक म्हणालेत की मुंबईचा महापौर हा मराठी माणूस होणार. वारं फिरलेलं आहे, परंतु आता मुंबईचा महापौर कोणाचा होणार हे तरी सध्या तरी सांगता येणार नाही. परंतु जे काही गणित असतील ते निश्चितच बिघडलेले आहेत, पलटलेले आहेत. आता जे काही मुंबईचा महापौर असेल तो कसा असणार आहे आणि कोण होणार आहे? म्हणजेच उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या पक्षाचा महापौर होणार का? त्याचबरोबर एकनाथ शिंदे म्हणजे भाजपचा महापौर होणार का? कोणाची लढत कशी असणार आहे आणि सध्याचं वातावरण कसं तापलेलं आहे याच्यावरती एक थोडक्यात नजर टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मंडळी, मी गणेश ठाकरे, रोकठोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल त्यासाठी एक सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा. मंडळी, सुरुवातीला आपण समजून घेऊ. यापूर्वी भाजपच्या सत्तेत असणारे आणि मुख्यमंत्री फडणवीस हे म्हणायचे मुंबईचा महापौर हा हिंदू असणार. हे स्पष्टपणे सांगायला तयार नव्हते की मुंबईचा महापौर हा मराठी माणूस असणार. परंतु आता वारं फिरलेले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची सभा बघितली असेल, त्या ठिकाणी असलेले मुंबईकर पाहिलेले असतील, मुंबईकर आणि मराठी माणूस पाहिलेला असेल, माथाडी कामगार पाहिलेला असेल आणि ही सभा कशी झालेली हेही आपण पाहिलेलं असेल. दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा झाली आणि त्या सभेत तुम्हाला माहिती आहे की किती जनता होती, मुंबईकर किती त्या ठिकाणी प्रतिसाद देत होते, परप्रांती त्या ठिकाणी कसे आले होते आणि उत्तर प्रांती कशा पद्धतीने त्या ठिकाणी सभेला आले होते. कोणी पैसे देऊन आलं होतं, कोणी म्हणत की मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा आहे, कोणी म्हणायचं एकनाथ भाई यांची सभा आहे, तर कोणी म्हणायचं मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे या ठिकाणी येणार आहेत. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी वातावरण निर्माण झालं होतं. परंतु आता महत्वाचं असणार आहे, आतापर्यंत जी काही सभा होती ही कशा पद्धतीने गाजली हे आपण बघितलेलं आहे. परंतु आता मुख्यतः एकनाथ शिंदे असतील आणि त्याचबरोबर मनसे असेल म्हणजे राज ठाकरे असतील आणि उद्धव ठाकरे असतील यांच्यामध्ये लढत पाहायला मिळते. आता ही खेळी कशा पद्धतीने खेळण्यात आलेली आहे, बंडखोर उमेदवार सुद्धा त्या ठिकाणी उभे टाकण्याचं काम करण्यात आलेले आहे. हे उमेदवार कोणाच्या माध्यमातून करण्यात आलेले हे आपल्याला माहित आहे. परंतु तरी एक सांगतो, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले आणि त्यानंतर युतीची जी काही युती असेल ती लढवण्याचा निर्णय हा घेण्यात आला. जवळपास राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून 63 जे काही नगरपालिकेच्या निवडणुका असतील आणि त्या ठिकाणचे नगर उमेदवार असतील हे निवडण्याचं काम राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून करण्यात आलं. यापैकी पुरेपूर 53 उमेदवार हे मनसेचे असणार आहेत म्हणजे राज ठाकरेचे असणार आहेत. आता ही लढत कशा पद्धतीने होती? ही पूर्णपणे लढत भाजपच्या विरोधात होती आणि भाजपच्या विरोधात राज ठाकरे हे अग्रेसिव्ह होताना आपल्याला दिसलेले असतील. त्यांच्या भाषेत आणि त्यांच्या शैलीत त्यांनी कशा पद्धतीने खडकावण्याचं काम हे भाजपला करण्यात आलेले, भाजपच्याच विरोधात ते का आक्रमक झाले होते हे आपल्याला लक्षात आलेले असेल. कारण तर त्या ठिकाणी जास्तीचे उमेदवार फक्त 33 उमेदवार हे भाजपच्या विरोधात मनसेने टाकलेले आहेत आणि त्यांच्या गडामध्ये जे काही गड असेल ते बालेकिल्ला असेल त्यामध्ये राज ठाकरे यांनी 33 उमेदवार हे भाजपच्या विरोधात उभे टाकलेले. आता महत्वाचं म्हणजे 53 पैकी जर 33 उमेदवार हे भाजपच्या विरोधात जर टाकलेल्या गेलेले असतील तर निश्चितच राज ठाकरे हे भाजपला टार्गेट करण्याचं काम करणार आहेत हे आपल्याला माहित आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले, परंतु यामध्ये महत्वाचा पक्ष म्हणजेच महत्वाचा नेता म्हणजे एकनाथभाई शिंदे हे त्यांच्या कार्यकर्त्याला घेऊन बाहेर पडले. आता महत्वाचं म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जरी बंगल्यावर राहत असतील किंवा मुंबईचं सत्ता भोगत असतील किंवा मुंबईचं राज्य करत असतील, त्यामध्ये महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदेचा सुद्धा मोठा रोल होता. यांनी पक्षात मोठ्या प्रमाणात काम केलेले, त्यांचे दादा भुसे असतील, अनेक नेते असतील, यांच्या माध्यमातून सुद्धा गड किल्ले किंवा जे काही त्यांचा भाग होता तो व्यापलेला होता. शिवसेना मोठा करण्याचं काम सुद्धा याच नेत्याच्या माध्यमातून झालेलं आहे. म्हणूनच दादा भुसे असतील, एकनाथभाई शिंदे असतील आणि त्यांचे नेते असतील हे कामाला जोमाने लागलेले आहेत. म्हणजेच अर्थातच काय होईल, जर एकनाथ शिंदे यांच्या जागा जास्तीच्या निवडून आल्या तर त्या ठिकाणचा महापौर हा भाजपचा होऊ शकतो. म्हणजेच या ठिकाणी गौगौ मत किंवा जो काही अधिकार असेल महापौरचा तो कुणाला उरणार आहे? फक्त भाजपला, म्हणजेच आताचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब. आणि जर तसं नाही झालं, त्या ठिकाणी दोघे भाऊ जर वरचर चढले तर वरचर चढू शकतात किंवा तशा पद्धतीचा
जे काही सभा झालेल्या आहेत आणि मराठी माणसाचं त्या ठिकाणचं असलेलं मत असेल आणि त्या ठिकाणच्या मुंबईकरांचं मत असेल, हे निश्चितच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूला दिसत आहे. परंतु जर एकनाथ शिंदे यांच्या जागा जास्त आल्या तर मात्र निश्चितच महापौर हा भाजपचा होणार आहे. आणि जर एकनाथ शिंदे यांच्या जागा कमी आल्या तर मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांना कुठेतरी आपल्या तोंडावरती हात देऊन थांबावं लागेल, गपचूप बसावं लागेल, असं सध्याच्या परिस्थितीचं चित्र दिसत आहे. आणि निश्चितच एकनाथ शिंदे यांच्या जागा जर जास्त आल्या तर महापौर भाजपचा होईल. आणि जर मनसे त्या ठिकाणी टक्कर देऊ शकले किंवा राज ठाकरे जर टक्कर देऊ शकले आणि मराठी माणसांना त्यांना तोलून धरलं, जर आदर धरलं आणि खरंच राज ठाकरे यांच्या जर भाषणाचा काही जरी इफेक्ट जर मराठी माणसावर पडला, मुंबईकरावरती जर पडला, तर निश्चितच परत एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघा भावांची युती होईल. युती झालेली आहे, परंतु या दोघां भावाचा जो काही प्रयत्न असणार आहे महापौरचा आणि मराठी माणसाचा, तो निश्चितच यशस्वी होताना दिसत आहे. आणि तशा पद्धतीचं चित्र आताच्या परिस्थितीला दिसत आहे. आता जे मत आतापर्यंत म्हणत होते की हिंदू भाषा असेल किंवा हिंदू माणूस त्या ठिकाणी असेल, तेही म्हणायला लागले की या ठिकाणचा महापौर हा मराठी माणूस असेल. आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते, कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.